विधानसभा निवडणुकीत भाजप हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा पक्ष ठरला आणि देवेंद्र फडणवीस यांचा "मी पुन्हा येईन" हा व्हिडिओ पुन्हा एकदा व्हायरल झाला। अशातच अजित पवार यांनी सुद्धा देवेंद्र फडणवीस यांना पाठिंबा दिला, पण त्याच वेळी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत नाराजी असल्याच्या बातम्या आल्या। शिवसेनेकडून दबाव तंत्र वापरलं जातंय अशी ही चर्चा होऊ लागली। या काळात एकनाथ शिंदे यांनी मौन धरल्याचं दिसून आलं। त्यामुळे 2019ची पुनरावृत्ती होणार का अशी भीती बोलली जाऊ लागली। अखेर एकनाथ शिंदे यांनी बुधवारी स्वतः पत्रकार परिषद घेतली। महायुतीचे सरकार स्थापन करण्यात आपली कुठलीही अडचण येणार नाही आणि भाजपच्या मुख्यमंत्र्याला आमचा पाठिंबा असेल असं शिंदे यांनी सांगितलं। त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीतून माघार घेतली असं दिसतंय। असं असलं तरीही एकनाथ शिंदे यांनी या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून एकाच बाणात अनेक पक्षी मारले। म्हणजे नेमकं काय केलं जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, तुम्ही पाहताय राजकीय विश्वातील घडामोडी जाणून घेण्याची तुमच्या हक्काची जागा म्हणजे आपलं गाजावाजा। दिनांक 30 जून 2022 एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सोबतचे 40 आमदार सुरत ते मुंबई व्हाया गुवाहाटी असा प्रवास करून अखेर मुंबईत दाखल झाले होते। तेव्हा खरं तर देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होतील अशी चर्चा होती, पण महाशक्तीच्या पाठबळामुळे शिंदे मुख्यमंत्री झाले आणि फडणवीस यांनी आपलं मन मोठं करत उपमुख्यमंत्रीपद स्वीकारलं। त्यानंतरच्या 2 वर्षात एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री म्हणून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली। त्यांच्याच शब्दात सांगायचं झालं तर सीएम म्हणजे कॉमन मॅन असं म्हणून त्यांनी काम केलं। ही विधानसभा निवडणूक सुद्धा महायुतीने मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात लढवली। त्यामुळे या ऐतिहासिक विजयात फडणवीस यांच्या सोबतच शिंदे यांचा सुद्धा मोलाचा वाटा आहे। आता जर एकनाथ शिंदे यांनी 2 पावलं मागे घेतली आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले तर एकनाथ शिंदे यांनी उपकारांची जाणीव ठेवल्याची भावना निर्माण होते। एकनाथ शिंदे यांच्या या भूमिकेमुळे शिवसेनेचा सत्तेत राहण्याचा मार्ग खुला झाला। तसंच शिवसेनेकडे काही महत्त्वाची खाती राहतील हेही शिंदे यांनी पाहिलंय। सीएम म्हणजे कॉमन मॅन असं समजून मी काम करतो, शेवटच्या श्वासापर्यंत महाराष्ट्राची सेवा करत राहील असं यावेळी शिंदे म्हणाले। सर्वसामान्य मराठी तरुणांची सर्वसामान्यांच्या हक्कांसाठी झटणारी शिवसेना हाच बाळासाहेबांच्या शिवसेनेचा स्थायी भाव होता। एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेत एक वेगळा गट स्थापन झाला। तेव्हापासूनच आपण बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार आहोत हे त्यांनी वारंवार सांगितलंय। आता मुख्यमंत्री पदावर पाणी सोडत शिंदे यांनी नेमकी हीच गोष्ट पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे। याशिवाय यातून आणखी एक गोष्ट साध्य झाली। सर्वसामान्य शिवसेनेक मुख्यमंत्री व्हावा हीच बाळासाहेबांची इच्छा होती। त्यासाठीच 1995 साली बाळासाहेबांनी मुख्यमंत्री पदासाठी स्वतःचं नाव न घेता मनोहर जोशी सरांना मुख्यमंत्रीपदी बसवलं होतं। हीच गोष्ट लक्षात न घेता 2019 साली उद्धव ठाकरे यांनी स्वतःच्या राजकीय महत्त्वाकांक्षेसाठी तत्कालीन महायुतीला मिळालेला जनतेचा कौल डावलला असं त्यांचे विरोधक म्हणतात। त्याचवेळी एकनाथ शिंदे यांच्यासारख्या सर्वसामान्य शिवसैनिकाला मुख्यमंत्रीपदी बसवून बाळासाहेबांचं स्वप्न भाजपने पूर्ण केलं असं भाजपकडून सांगितलं जातं। आता एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी पत्रकार परिषदेनंतर लिहिलेली पोस्ट व्हायरल होते, ज्यात श्रीकांत शिंदे यांनी आपल्याला आपल्या वडिलांचा अभिमान वाटतो हे सांगतानाच त्यांनी राजकीय महत्त्वाकांक्षेपेक्षा युती धर्माला महत्त्व दिलं असं म्हटलंय। त्यामुळे जे उद्धव ठाकरे यांना जमलं नाही ते एकनाथ शिंदे यांनी करून दाखवलं असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही। एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत मोदी आणि शहा यांच्याशी फोनद्वारे झालेल्या संभाषणाचा खुलासा केला। त्यासोबतच ते म्हणाले की एनडीएचे प्रमुख म्हणून मोदी आणि शहा हेच आमचेही नेते, त्यांचा निर्णय आम्हाला मान्य असेल। हे म्हणतानाच एका अर्थाने शिंदे यांनी मोदी आणि शहा यांच्या गुडबुक्समध्ये राहण्याचा प्रयत्न केलाय। आता देवेंद्र फडणवीस यांना केंद्र सरकारमध्ये किंवा भाजपच्या राष्ट्रीय पातळीवर संघटनात बोलवून घेतलं जाईल अशी चर्चा अनेकदा होत असते। अर्थात ही केवळ एक शक्यता असली तरीही राजकारणात काहीही अशक्य नसतं। त्यामुळे ही शक्यता प्रत्यक्षात उतरली तर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदासाठी स्वतःचा पर्याय खुला असल्याचं दाखवून दिलं। तसं झालं नाही तरीही उद्या एकनाथ शिंदे यांनी केंद्र सरकारमध्ये जाण्याची इच्छा व्यक्त केली तर त्यांना प्राधान्य मिळेलच। एकनाथ शिंदे यांच्या या निर्णयाचा महायुतीला सुद्धा मोठा फायदा झालाय। नाना पटोले, पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, उद्धव ठाकरे, जयंत पाटील, सुप्रिया सुळे अशा महाविकास आघाडीतील नेत्यांनी निवडणुका जाहीर झाल्या नव्हत्या तेव्हापासूनच स्वतःचं नाव मुख्यमंत्री पदासाठी चर्चेत ठेवण्याचा प्रयत्न केला।
जागा वाटपाच्या वेळी संजय राऊत आणि नाना पटोले यांच्यात जो वाद झाला, या उलट महायुती एकसंध असल्याचं चित्र दिसून आलं. मात्र निवडणुकीच्या निकालानंतर ज्या बातम्या आल्या त्यामुळे या प्रतिमेला तडा जाईल की काय असं वाटत होतं. मात्र अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीने देवेंद्र फडणवीस यांना पाठिंबा दिला. त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या निर्णयामुळे महायुती एकसंध असल्याचं दिसून आलंय. थोडक्यात सांगायचं तर एकनाथ शिंदे यांच्या या भूमिकेमुळे एकाच बाणात अनेक पक्षी मारले गेलेत. आता एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद स्वीकारतील का हे पाहणं स्वारस्याचं ठरणार आहे. राजकीय विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक, शेअर, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.